शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती केल्या गेली, ही बाब स्पष्ट झाल्यानंतर सुद्धा योग्य प्रकारे कारवाई केल्या गेली नाही आणि म्हणून नियुक्तीचा सपाटा सुरूच राहिला. नेताम नावाचे शिक्षणाधिकारी होते नागपूरला, ते अँटी करप्शनद्वारा पकडले गेले. त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या सहीच्या मान्यता त्या देण्याची प्रक्रिया त्या कार्यालयामध्ये सुरू राहिली आणि शालार्थ ID डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमधून दिल्या गेले. असे 580 प्रकरणं असल्याचा एक अंदाज स्पष्ट झाला आहे. परंतु माहिती अशी आहे आमच्याकडे की 1000पेक्षा जास्त प्रकरणं असतात. यामध्ये शिक्षक जो बेरोजगार आहे त्याला 25, 30, 40 लाख रुपये घेऊन नियुक्त करायचं. त्याला बॅकडेटपासून नियुक्ती दाखवायची आणि बॅकडेटपासून काढलेला पगार हा संस्था चालक, नंतर शिक्षणाधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी स्वतः, शिक्षण उपसंचालक स्वतः त्यांचं कार्यालय, वेतन पथक अधीक्षक आणि त्यांचं कार्यालय, हे सगळे मिळून लुटत होते. हा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. याबाबत दिनांक 13 मार्च 12 मार्च 2025ला सायबर पोलीस स्टेशन नागपूर शहर इथे शिक्षण उपसंचालकाद्वारे तक्रार करण्यात आली, FIR दाखल करण्यात आली. चौकशी सुरू आहे असं बोललं जाते, पण चौकशी ज्या गतीने व्हायला पाहिजे या घटनेची गंभीरता विचारात घेऊन ती होत नाही. त्यामुळे ही चौकशी दाबल्या जाईल का असा मेसेज समाजामध्ये गेलेला आहे. ज्या काही अटक झालेल्या आहेत शिक्षण उपसंचालक नरड आणि इतर लोकांना, ते वेगळं प्रकरण आहे. नागपूर शहरातल्या सदर पोलीस स्टेशनमध्ये एक FIR दाखल झाला, वाघमारे नावाच्या व्यक्तीने केला. त्या FIRच्या आधारे एका प्रकरणाच्या संदर्भात या 5 लोकांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. त्यातले 4 शिक्षण विभागाच्या, एक स्वतः ज्यांनी बोगस कागदपत्र तयार करून हे मास्तर पदावर रुजू झाले ते आहेत, असं ते प्रकरण आहे. या 2 प्रकरणाचा एक संदर्भ जोडून संभ्रम निर्माण केला जातो आहे. खरं म्हणजे मूळ प्रकरण बाजूलाच आहे. फक्त नागपूर जिल्ह्यात प्राथमिक विभागात पूर्वलक्षी जे काही चित्र आपल्यापुढे आलं ते 580 बोगस शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि शालार्थ IDच्या बाबत आहे. माध्यमिक विभाग सुटलेला आहे, उच्च माध्यमिक विभागही सुटलेला आहे आणि इतर जिल्ह्यातली प्रकरणंसुद्धा सुटलेली आहेत. या सर्वांना जर एकत्र केलं तर फार मोठ्या संख्येत या बोगस प्रकरणाचा चौकशीचा भाग आपल्याकडे येईल आणि ही चौकशी प्रशासकीय यंत्रणेद्वारे होणं शक्य नाही. याकरता SIT सारखी यंत्रणाच उभी करावी लागेल. नाहीतर फक्त FIR दाखल केल्या जाईल दाखवण्यासाठी. FIR दाखल केल्यावर मॅनेज होईल आर्थिक आणि राजकीय प्रभावाखाली आणि पाहिजे त्या पद्धतीने FIRच्या आधारावर संबंधितावर योग्य ती कारवाई होणार नाही असा समज समाजातल्या लोकांचा आहे, नागरिकांचा आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की शिक्षण क्षेत्रातल्या या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या भ्रष्ट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जे संस्था चालक भ्रष्ट आहेत त्यांचे खरे चेहरे समाजापुढे आणण्यासाठी आणि शिक्षण विभागातले भ्रष्ट अधिकारी कर्मचारीसुद्धा समाजापुढे शासनापुढे आले पाहिजे याकरता SIT गठीत करावी अशी आमची मागणी आहे. त्याकरता आमचा प्रयत्न आहे.